रत्नागिरी जिल्ह्यातील एकमेव असलेला LPG ऑटो गॅस पंप पुन्हा एकदा या ठिकाणी बंद झालेला पाहायला मिळतो आहे। या पंपाच्या बाहेर पुन्हा एकदा गॅस नाही अशा पद्धतीचा बोर्ड या ठिकाणी लागलेला पाहायला मिळतोय। आठवडाभराच्या आतच पुन्हा एकदा LPG ऑटो गॅस पंप अपुऱ्या गॅस अभावी या ठिकाणी बंद झालेला पाहायला मिळतोय। गेल्या आठवड्यात तब्बल 1 महिन्यानंतर जिल्ह्यातील एकमेव LPG ऑटो गॅस पंपाला या ठिकाणी पूर्ण क्षमतेनं या ठिकाणी LPG गॅसचा पुरवठा झालेला होता। 11,000 लिटरची रत्नागिरी जिल्ह्यातील या LPG ऑटो गॅस पंपाची या ठिकाणी क्षमता आहे। मात्र आता पुन्हा एकदा LPG ऑटो गॅस पंपाबाहेर या ठिकाणी गॅस संपल्याचे किंवा गॅस शिल्लक नाही अशा पद्धतीचे बोर्ड या ठिकाणी झळकलेले पाहायला मिळत आहेत। मुंबईहून रत्नागिरीतल्या LPG ऑटो गॅस पंपासाठी हा जो गॅस आहे तो या ठिकाणी येत असतो। रत्नागिरी जिल्ह्यातील 400 ते 500 वाहनं या गॅस पंपावरती अवलंबून असतात। ऐन पर्यटन हंगामामध्ये या ठिकाणी LPG ऑटो गॅस पंप जो आहे तो बंद असल्यामुळं अनेक वाहन चालकांचे या ठिकाणी हाल होताना पाहायला मिळत आहेत। पुन्हा एकदा अनिश्चित काळासाठी हा LPG ऑटो गॅस पंप जो आहे तो या ठिकाणी बंद असल्याचं या ठिकाणी सांगण्यात येत आहे। अशा प्रकारचे बोर्ड या ठिकाणी झळकलेले आहेत आणि त्याचमुळं सध्या वाहन चालक या सातत्यानं अपुऱ्या गॅस पुरवठ्यामुळं त्रस्त झालेले पाहायला मिळत आहेत। कॅमेरामन समीत गजनेसह मी मनोज लेले, TV9 मराठी, रत्नागिरी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।